गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेतील अनेक त्रुटी आता पुढे येत आहेत। या योजनेच्या माध्यमातून करदात्या नोकरदार बहिणींच्या लाडक्या भावांनीही धूळफेक करत योजना लाटल्याचं पुढे आलं आहे। वयाच्या निकषात न बसणाऱ्या व एकाच घरात 2 पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास अशा बहिणींची गृह चौकशी सुरू करण्यात आली आहे। तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत बँक खाती गोठवण्यात आली आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। या योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्हाभरातून 7,19,880 अर्ज दाखल झाले। मात्र अनेकांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचं पुढे आल्यानं आता संशयित अर्जाची छाननी करून चौकशी सुरू करण्यात येत आहे। लाभार्थ्यांची अशा गृह चौकशी हाती घेण्यात आली असून यात जिल्ह्यातील 49,735 लाडक्या बहिणींचा समावेश आहे। या लाभार्थ्यांच्या खात्यातील व्यवहार आता चौकशी होईपर्यंत थांबवण्यात आल्यानं लाडक्या बहिणी कारवाईच्या धास्तीनं धास्तावल्या आहेत। जिल्ह्यात 6,92,563 बहिणींचे अर्ज या योजनेसाठी पात्र ठरले होते। आलेल्या अर्जापैकी 27,317 अर्ज बाद झाले होते।